लय वर्ष जर 100-60 वर्ष 70 वर्ष जर जगायचं असलं खरोखर तर आपलं चटणी मिरचा आला आणि चुलीवला आणणे आणि एखादी गाय म्हैस घरी पाळा आणि तिचं दूध खा. काय चाललंय म्हातारी? आता हे काय चपात्याला पीठ मळतीय म्हणलं आज चपात्या करा. हे पालात कसं काय जमल ते? पालात करून जेवण स्वयंपाक तर केलाच पाहिजे खाल्लाच पाहिजे. कुठं आणलं होतं गहू काय? गहू आणलं होतं दुकानातनं. आता हे भात घातलाय भात झालाय आता म्हणलं पीठ मळावं. मळून ठेवलं म्हणजे गडीभर भिजन मग करून घेते. चांगलं मळावं लागतं का पीठ? चांगलं मळावं लागतं. चांगलं मळल्या मग वाय भिजतं वाय चांगली चपाती येते. झालं मळून तेलाचा हात घेते थोडा तेलाचा चटका होतो मस्त चपाती फुगते. तेल का वाटावं लागतं? चपाती बाई चांगली येते मऊ मऊ तर चांगली चपाती. त्याला पण अनुभव लागतो म्हणायचं काय? मग काय हा अनुभव लागतो ना. एवढी कणा कणा मळले पीठ काय घेते ना मळून. पिठीला पीठ चाळून घेते. दररोज तरी भाकरी भाकरी लाज वाईट चपातीचं पीठ मळावं. मग म्हातारी काय चपाती चालले आता या चपाती करून घेते. बकरी पण कशी बसल्या ती बघ. बकरी बसली दादा पावसाला उठते ना. मस्त बकरी बसल्या ती पण. का आहे चपात्या तुझ्या तरी? हा चालली काय आता ती मावशी कुठली होती? मावशी होती इथली गावातली गावातली होती. त्यांना चिया बनवला का? मग काय तो उतरला मग चिया बनवला. काय आहे माणूस माणसाला बोलन चालन तेवढंच आहे बाकी काय आहे समजा समजा राहणार समजा जाग्यावर राहणार. काय संग नाही समजा जाग्यावर राहते बोलन चालन तीच संग आहे. तुझ्या धर्म केला बरं का? गटकत माणसाला काय होतं कोंबड्याचं मरण माणसाला आले. माणसाला 5 बोटाचा धर्म आपल्या तोंडाची गोडी तोंडातनं शब्द येते गोड बोलणं एवढंच सांग आहे बाकी काय सांग आहे दवा. बाकी समधी दंतवलं जाग्यावर राहते काय संग येत नाही. काय चपाती घेते पटपटा लाटून खुड असा दुर्योग झाला लय लागतोय लाकडाचा दुर्बी होत
लाटणं बी मस्त वजनदार आहे खुड. मस्त चपाती फुगली. ते म्हणा असा पाऊस नाही. भुरभुर पडतो ना पालीच्या खोंड्यात. हा. पाऊस कसा चांगला पडला पाहिजे ना. तुझ्या डोरागुरांना खाया नाही का? गुराला खायला नाही वाळलं पार. जनावर इडी झाली. काय आहे खायला? काय आणलंय म्हातारे? काय जेव्हा घ्या आता भाकर आणली हा. चपाती आणि त्याच्यासोबत अंड्याची भुर्जी केली हा. आज लयच भारी जेवण हा, बनवलं. जेवण. हा मग काय चपाती सगळं अंड्याची भुर्जी केली. तुझं म्हणणं आता हे असंच बाया माणसाने करा का समजे असंच करून असंच खाल्लं पाहिजे. चवी आळूसपणा करून काय दावा केलं तर खायला भेटन. आळूसपणा केला तर कराय नको खायला नको. चवी केलं पाहिजे. चवी दवीचं केलं खाल्लं पाहिजे. आपण करतोय कायसाठी? समजायला सांगा आया बहिणीला. समध्याने असंच करून हाताने करून खाणं गरजेचं आहे. आळूसपणा केल्यावर आपल्याला खायला भेटत नाही आणि दुसऱ्याला खायला भेटत नाही. म्हणजे कटाळा तुझं म्हणणं नाही केला पाहिजे. कटाळा नाही केला पाहिजे. जेवण करून खाणं महत्वाचं आहे. सासू सासऱ्याला पण चांगलं सांभाळ पाहिजे. सासू सासऱ्याला बी चांगलं सांभाळलं पाहिजे. हे माणसाला वळण राहिलं पाहिजे. करायचं घालायचं. दोन माणसाला करणं गाणं घालणं करणं गरजेचं आहे ना. तुझं म्हणणं आई वडिलाला चांगलं सांभाळावं, आई वडिलाला सासू सासऱ्याला चांगलं सांभाळावं. चांगलं सांभाळावं. माणसाला असं वळण असावं. आलं गेलं सांभाळावं. समद्याला टाइम तीच आहे. आल्या गेल्या प्रत्येकाला पाण्याची आपल्याला वाटतं तरुणपणी माणसाला वाटतं की आता आपला दिवस गेला तरी म्हातारपणी येतच ते. म्हणून समद्याला माणसाला सांभाळायचं वळण असावं, घालायचं वळण असावं, करून हाताने असं. आल्या गेलेल्याला पण आल्या गेल्याला बी तांब्याभर पाणी असं करून जेवण चटकन माणसाने करून घालणं गरजेचं आहे. समद्यांना आया बहिणींना असं सांगणं आहे. एखाद्याचं गणगोत आलं तर त्याला पण तांब्यावर पाणी देणं, गणपत चिया आलं तरी देणं. तांब्याभर पाणी देणं वळाकणं गरजेचं आहे. भाकर करून घालणं गरजेचं आहे. चटणी मिरचा घासा ना पण करून घालणं गरजेचं आहे. आळूसपणा करून मग माणसाच्या या मित्रांनो जेवायला योगा म्हातारीने योगा अंड्याची भुर्जी चपाती बनवली मस्तपैकी. या मित्रांनो तुम्ही पण खायला आणि अशीच बनवून खावा. कारण जुनं जी आपली चटणी भाकर आहे ना ही फार महत्वाची आहे. आता मस्त तळीव आलं पण त्याला मजा नाही. मित्रांनो ज्याला 100 वर्ष जर जगायचं असेल तर बेसळ खाऊ नका. काय करू नका, बेसळ अन्न खाऊ नका. कारण दुधात बेसळ सर्व गोष्टीत बेसळ होती. ते मुंडे साहेब आल्यामुळं हे बाहेर निघलं. आता हे अजून पण बाहेर नसतं निघलं. बरं का, अजून बाहेर नसतं. यापेक्षा आपल्या चुलीवला अन्न खा, चटणी भाकर आणि मुलाबाळांना पण घाला. कारण ते आता ते अन्न सोडून जर दिलं तर आयुष्य वाढेल. त्याच्यामुळं बघा म्हणजे तब्येत काय कायांची वाढली आणि पोटं जास्त काय कायांची पोटं पण जास्त मोठी झाली. म्हणजे अशा गोष्टी पण परिणाम आला कारण त्या खाण्यामुळं. कारण लय बेसळ झाल्यामुळं ती काय झालं शरीराला पण काय करणार त्रास झाला. लय वर्ष जर 100 60 वर्ष 70 वर्ष जर जगायचं झालं खरोखर तर आपलं चटणी मिरचा आला आणि चुलीवलं आणणे आणि एखादी गाय म्हैस घरी पाळा आणि तिचं दूध खा. थोडं भेटल तर चांगलं भेटल आणि आयुष्य पण लाभल.
कारण ते तुकाराम गेलं आणि हे तुकाराम आलं. 400 वर्षाचा काळ आहे त्या तुकाराम महाराजाचा. त्यानंतर हे जन्माला तुकाराम महाराज आलं. आता फार बंद झालं. पुडिया गावा गुटखा काही सुपाऱ्या पान मसाला सगळं बंद झालं. असं आहे. तेव्हा आपलं चटणी वगैरे खा आणि आयुष्य सुखात ठेवा. तेच मित्रांनो मी आज सांगतोय. आपला विचार बकरी वळता वळता आणि ते विचार घ्या आणि डोक्यात ठेवा. इथंच थांबतो मित्रांनो. घंटीचं बटन दाबाय विसरू नका. सबस्क्राईब करा. पावसाचं वातावरण पण असं झालं मित्रांनो. एकदम ते आभाळ जुनं आभाळ कसं सफेद होतं पण आता एकदम आभाळाचा रंग असा बदललाय की काळा निळाच झालाय. आभाळाचा रंग किती बदललाय. कारण 2 दिवसाचा रंग बदललाय आभाळाचा. तसं आहे. ते मुंडे साहेब आल्यामुळं सारा रंगच बदलला. काय झालं? रंगच बदलला. इथंच मित्रांनो थांबतो मी.